आधुनिक काळात फास्ट फूड पासून दूर राहून तृणधान्यांपासून बनवलेल्या घरातील पदार्थांचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा, याकरिता शिक्षण विभाग पंचायत समिती जळगाव जामोद यांनी 18 फेब्रुवारीला शहरातील दी न्यू इरा हायस्कूल कनिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत तालुक्यातील शाळांनी सहभागी होऊन तृणधान्यापासून बनवलेले विविध पदार्थ प्रदर्शनात ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन दी न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते। या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे, विस्तार अधिकारी जावरकर, दी न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी, शालेय पोषण आहार अधीक्षक दीपक पसरटे, सुहास गोपाळराव वाघमारे, केंद्र प्रमुख महादेव कुवारे आदींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली। या स्पर्धेच्या आयोजनाबाबतचे प्रास्ताविक शालेय पोषण आहार अधीक्षक दीपक पसरटे यांनी केले। स्पर्धेचे मार्गदर्शक सुहास गोपाळराव वाघमारे यांनी पोषणात तृणधान्याचे महत्त्व व मानवी शरीराला तृणधान्यापासून मिळणारी विविध पोषण तत्वे यावर सखोल मार्गदर्शन केले। आजच्या नव्या पिढीला घरी तृणधान्यापासून बनवलेले पोषक पदार्थ खाण्याची सवय लागावी, तसेच विविध आजार करणारे फास्ट फूड सोडून आपले आरोग्य सांभाळावे, हा प्रमुख संदेश देण्यासाठी या तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव। यामधून जे आहे हे आपल्या शरीराला सर्वात जास्त कार्बोहायड्रेट्स मिळतात। आता कार्बोहायड्रेटची गरज काय आहे? तर तुमच्या शरीर चालवण्याकरता तुम्हाला एनर्जी लागते, ऊर्जा लागते, आणि एनर्जी जी आहे हे एनर्जी सर्वची सर्व एनर्जी हे आपल्याला कार्बोहायड्रेट्स पासून मिळते। मग कार्बोहायड्रेटचे सुद्धा प्रकार आहेत। जास्त जर आपण डिटेल मध्ये गेलो तर ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज वेगवेगळे प्रकार करता येतील, पण सामान्यतः आपण ग्लुकोज पासून जे आहे हे ग्लुकोज पासून ऊर्जा मिळवतो, आणि हे ग्लुकोज मोठ्या प्रमाणामध्ये या स्पेशली या तृणधान्यांमध्ये असते। याची जागृती व्हावी याकरता ही स्पर्धा आहे। म्हणजे तुम्ही ही जी स्पर्धा आहे याच्या मागचा खूप मोठा उद्देश आहे की नवीन पिढीला हे समजावं काय खावं आणि काय खायला नको। बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपण टाळू शकतो किंवा आपण त्याचं कमी प्रमाणात सेवन करायला पाहिजे। तुम्ही जर पाहिलं तर आपल्या छोट्या शहरामध्ये तरी अजून एवढा मोठा प्रॉब्लेम नाही आहे, पण मोठ्या शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मुलांना जर विचारलं की तुम्ही काय खाता, तर त्यांचे ठरलेले उत्तर असतात की मॅगी खातात, पिझ्झा खातात। त्यामधून शरीराला काय मिळतं? ते सर्व फाईन व्हीट फ्लोअर म्हणजे मैद्यापासून बनवलेले असतात, आणि ते सर्वात जास्त आजार करतात। म्हणजे आपली पचन संस्था जशी बनवलेली आहे की आपण फायब्रस फूड घेतलं पाहिजे, म्हणजे ज्यामध्ये फायबर आहेत, ज्यामध्ये तंतू आहेत, असं फूड आपण घेतलं पाहिजे। मग फायबर कशामध्ये आहे? या सर्व तृणधान्यांमध्ये फायबर्स आहेत, फायबर फळांमध्ये आहेत, फायबर भाजीपाल्यामध्ये आहेत, ते आपण खायला पाहिजे। मग ते सोडून जर आपण मुलांना बिस्किट देत असू, केक देत असू, तर त्यामध्ये जो वापरलेला मैदा आहे तो एकदम फाईन फ्लोअर म्हणतात त्याला, की एकदम त्याला जे आहे एवढं बारीक केलेलं असतं आणि तो पचायला जड असतो। ऍक्च्युअल मध्ये जर एखाद्याला तुम्ही जर मैद्याचा पदार्थ खाऊ घातला, बिस्किट असेल, ब्रेड असेल, केक असेल, सर्व मैद्यामध्येच येतात, आणि त्याने खाल्ल्यानंतर त्याची सोनोग्राफी केली की त्याची पचन संस्था आता कशी काम करते, तर तुम्हाला झोपच येणार नाही। कारण तो जो मैदा असतो तो आपल्या इंटेस्टायनल जो वे आहे, आपला जो आतड्याचा मार्ग आहे, याला चिटकत चिटकत घासत जातो, आणि त्यामुळे आपली पचन संस्था जी आहे ही कमकुवत होते। तेच जर तुम्ही एखादा तंतुमय पदार्थाने बनवलेला कोणताही खाद्यपदार्थ असेल, भाकरी असेल, ज्वारी असेल, आता तुम्ही तर एवढे छान छान पदार्थ बनवून आणले आणि एवढा मोठा त्याचा स्मेल इथे या परिसरामध्ये येऊन राहिला की कोणी इकडून जाणारा आमचा शिक्षकही असेल तर तो एकदा अट्रॅक्ट होऊन पाहते की बापरे। तर त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन, आणि एकदा सर्वांकरता तुमच्याकरता टाळ्या वाजवा की खूप छान पदार्थ तुम्ही बनवून आणले, की एवढे पदार्थ बनवल्या जाऊ शकतात। म्हणजे एवढे पदार्थ बनवून जर आपल्या मुलांना दिले तर ते कशाला पिझ्झा मागतील, ते कशाला पेस्ट्री मागतील? म्हणजे काय आहे की हे जे घटक आहेत हे सर्व शरीराकरता खूप जरुरी आहे। तुम्ही जर पाहिलं तर आपल्या नवीन पिढीमध्ये ऍसिडिटी, इंटेस्टायनल डिस्कम्फर्ट, किती मोठे आजार आहेत। तुम्ही जर पाहिलं तर लहान मुली म्हणतात की मला ऍसिडिटी सारखं होऊन राहिलं सर। जुन्या काळामध्ये हे आजारच नव्हते। का नव्हते? कारण आपण काय खात होतो? सर्व तृणधान्य खात होतो,
म्हणजे मला असं आठवतं की माझे आबा जोपर्यंत होते तेव्हा माझ्या घरी जर बिस्किट किंवा ब्रेड आणलं तर युद्धच व्हायचं की बिस्किट कसं काय आणलं, ब्रेड कसा काय आणला, घरचं का खात नाही. म्हणजे आणि ते होते तर तोपर्यंत आमचे सर्वांचे आरोग्य एकदम सुदृढ होते. आबा गेले, आबासोबत नियम गेले, आम्ही सुद्धा बिस्किट आणून खायला लागलो, ब्रेड आणून खायला लागलो. याचा जो उपाय आहे, कारण काय आहे की आपली जी जुनी संस्कृती आहे ही इतकी छान आहे, तुम्ही त्याचा सायंटिफिक अभ्यास करा. श्रद्धा अंधश्रद्धा अशा कोणते मीटर्स लावू नका. वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला त्यातून समजेल की हे जे तृणधान्य आहे जे आपण घरी खात होतो हेच खरे एनर्जीचे स्रोत आहेत आणि हे सर्व एनर्जी आपल्याला देतात. यासोबत तुम्हाला तृणधान्यामधून काही प्रमाणात प्रोटीन्स मिळतात, म्हणजे एक तर कार्बोहायड्रेट मिळतात जे तुमच्या शरीराची एनर्जी लेवल जे आहे हे एनर्जी लेवल मेंटेन करतात. त्यानंतर जे आहे तुम्हाला स्पेशली प्रोटीन सुद्धा जे आहेत ते प्रोटीन सुद्धा त्यामधून काही प्रमाणात मिळतात. जेवढे काही मिनरल्स लागतात हे सर्व मिनरल्स म्हणजे तुम्ही कोणत्याही एखाद्या MD डॉक्टरला जर विचारलं किंवा मी काय खायला पाहिजे, एखादा पोटाचा आजार असेल किंवा एखाद्याला ॲलर्जी होते तर त्याला ते डॉक्टर पहिले काय सांगतात की तुम्ही जे आहे हे भाकरीपासून सुरुवात करा. कारण भाकरीची ॲलर्जी कोणालाच नाही, ज्वारीची ॲलर्जी कोणालाच नाही. गव्हाची ॲलर्जी होऊ शकते पण ज्वारीची नाही होऊ शकत. मग यामध्ये जे सुरुवात जी आहे किंवा तुम्ही रात्रीच्या वेळेस भाकरी खा, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम एकदम चांगल्या पद्धतीने काम करते, कमी वेळामध्ये पचन त्याचं होते आणि ते आपल्या तापमानावर तयार झालेली असते. त्यामुळे जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ही पोषण तत्व जे आहे या तृणधान्यांमध्ये आहेत. आणि त्याचे काय झालेलं आहे की नवीन पिढी जी आहे या नवीन पिढीला सर एक मिनिट फक्त. परीक्षण झालेलं आहे, मूल्यांकन झालं, त्याचा गुणांकन तक्ता पण तयार झाला. आता एकूण आपल्याला 25 पार्टिसिपेट या तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत झाले होते. त्याच्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय हे नंबर पण घोषित झालेले आहेत परीक्षकाकडून आणि आपण तिसरा, दुसरा आणि पहिला अशा पद्धतीने आपण आता घोषणा करणार आहोत. आणि शेवटी स्पर्धा असते. या स्पर्धेमध्ये कोणाचा विजय होणार असतो, कोणाचा पराभव होणार असतो हे ठरलेलं असतं. म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टींना त्या मनात लावून घेणं स्वतःसाठी ते दुःख होण्यासारखी बाब आहे, परंतु स्पर्धेमध्ये आपण कुठेतरी कमी पडलो ही भावना मनामध्ये रुजवून आणि आपल्यामध्ये कुठेतरी काही कमी होती तिथपर्यंत पोहोचण्याची, म्हणून आपण त्या नंबर पर्यंत पोहोचू शकलो नाही ही स्वतःची कमी समजून आपल्याला सामोरं जावं लागतं अशा स्पर्धेला. म्हणून